चांदोलीचे धरण पोहत ताराचंदाला आपल्या अधिपत्याखाली ठेवणाऱ्या सेनापतीच्या साम्राज्याला आता शिलेदारने सुरुंग लावण्यास सुरुवात केली. सह्याद्रीत शिलेदार म्हणजेच SPRT-09 हा वाघ सेनापती म्हणजेच SPRT-01च्या साम्राज्यात नेमका काय खेळ खेळतोय याविषयी जाणून घेऊयात. काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात नैसर्गिकरित्या स्थलांतरित झालेला शिलेदार हा वाघ आता स्थिरावण्याचा प्रयत्न करतोय. मात्र स्थिरावताना त्याने सेनापतीच्या विस्तृत हद्दक्षेत्रातील काही भाग हळूहळू काबीज करण्यास सुरुवात केलीये. असे का ते जाणून घेण्यापूर्वी शिलेदारविषयी ऐकूयात. 2024 साली सर्वप्रथम शिलेदारचा फोटो सिंधुदुर्गातील आंबोलीत टिपला गेला. सावंतवाडी वनविभागाने डिसेंबर 2024 मध्ये आंबोलीत मृत अवस्थेत आढळलेल्या गुराच्या कलेवराच्या ठिकाणी कॅमेरा लावला होता. त्या कलेवरावर सर्वप्रथम हा निमवयस्क वाघ टिपण्यात आला. तिथे त्याचा सांकेतिक क्रमांक ठेवण्यात आला SKT-21. SKT म्हणजे सह्याद्री कोकण टायगर. आंबोलीपूर्वी हा वाघ कुठे होता याचा मागमूस नाही. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये या वाघाचा फोटो राधानगरी वन्यजीव अभयारण्यात टिपण्यात आला. त्यानंतर गेली वर्षभर हा वाघ गायब होता. या काळात तो राधानगरीत होता की राधानगरी ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मधल्या प्रदेशात याविषयी काही माहिती उपलब्ध नाही. मात्र मार्च 2026 मध्ये हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात आढळला. पूर्वी काही प्रमाणात कृश असणारा हा वाघ आता मात्र बलदंड झालाय. सह्याद्री स्थिरावल्यापासून त्याची शरीरयष्टी मजबूत झाली. या सगळ्यात सेनापती मात्र तारा आणि चंदा या दोन्ही वाघिणींना आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी चांदोली धरण सातत्याने पोहतोय. या सगळ्याचा फायदा शिलेदार घेतोय का असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण सेनापतीने वाघिणींवर जम बसवण्यासाठी दुर्लक्षित केलेले हद्दक्षेत्र शिलेदारने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या सेनापतीच हा सह्याद्रीतील बलदंड वाघ आहे. त्याचे हद्दक्षेत्र साधारण 260 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलंय. मात्र त्यातील काही क्षेत्रावर शिलेदारने आपली मक्तेदारी निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात शिलेदारच खऱ्या अर्थाने सह्याद्रीचा सेनापती ठरणार का की सेनापतीच पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करणार हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल. त्यासाठी पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.